अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात आता दररोज सायंकाळी 7 वाजता एक वेगळाच सायरन ऐकू येणार आहे। हा सायरन आपत्कालीन इशाऱ्यासाठी नाही तर कुटुंबियांसाठी डिजिटल ब्रेकसाठी असणार आहे। विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही आणि इतर मनोरंजनाच्या माध्यमांपासून किमान 1.5 तास दूर ठेवण्यासाठी राहुरी नगरपालिका यांनी अधिकृत ठराव मंजूर केलाय। पाहूयात। राहुरीमध्ये रोज संध्याकाळी वाजतोय सायरन। मोबाईल, टीव्ही बंद, 1.5 तास होतो पालक आणि विद्यार्थ्यांचा संवाद। राहुरी नगरपालिकेचा अभिनव अधिकृत ठराव मंजूर। दररोज संध्याकाळी ठीक 7 वाजता संपूर्ण गावात पहिला सायरन वाजणार आहे। सायरन वाजल्याच्या क्षणापासून घरातील टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया आणि सर्व मनोरंजनाची साधनं बंद ठेवायची आहे। विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी हा वेळ द्यायचा आहे। पालकांनी त्यांच्या पाल्याशी यावेळी संवाद साधायचा आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये संवाद कमी झालाय। पालक आणि मुलांमध्ये नातं मजबूत व्हावं यासाठी हा निर्णय घेतलाय। पुढील पिढी घडवण्यासाठी समाजानं एकत्र येणं गरजेचं असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं नगराध्यक्षांचं म्हणणं आहे। विद्यार्थी आणि पालक यांचा निश्चितच संवाद मोबाईल टीव्हीमुळे कमी झालेला आहे आणि विद्यार्थी अभ्यासामध्ये सुद्धा मागे पडत आहे। मग या निर्णयामुळं विद्यार्थी अभ्यासासाठी बसतील, त्यांचे आईवडील सुद्धा त्यांच्याशी संवाद साधतील। संध्याकाळी नियमितपणे विद्यार्थ्यांनी घरात अभ्यासासाठी बसायचं, तर पालकांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं। स्वतःही पुस्तक वाचन करायचं। हा 1.5 तास घरातील सर्व सदस्यांनी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे। पालकांनी आपला मुलगा शाळेत जातोय एवढ्यावरच समाधान न मानता तो काय करतो, त्याचे मित्र कोण, मुली काय करतात यासाठी नगरपालिकेच्या सदस्यांनी गावातील सर्व पालकांपुढे हा उपक्रम ठेवला। या प्रयोगामुळे पुढची पिढी अधिकाधिक ज्ञानसंपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आपल्या मुलं कोणाबरोबर बोलतात, काय करतात, मुली कुठं जातात याच्यासाठी एक जाणीवपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे। कमी होत चाललेले आहेत, झालं गेलं शाळेत संपली आपली अशी जबाबदारी न झटकता जर अशा पद्धतीनं पालकांनी हा जो काय नगरपालिकेच्या सदस्यांनी तुमच्या पुढे एक उपक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं सगळ्या पालकांनी करावं। त्यानंतर रात्री 8:30 वाजता दुसरा सायरन वाजेल आणि त्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे दिनक्रम सुरू करता येईल। राहुरी नगर परिषदेच्या अनोख्या प्रयोगाचं आता स्थानिकांनी स्वागत केलंय। मुलं शाळेतून येतात, बऱ्याच वेळा शाळेतून आल्यानंतर ते खेळायला जातात। खेळून आल्यानंतर मोबाईल, टीव्ही जवळपास 9 वाजेपर्यंत मुलं घरात येत नाही। तर आता 7 वाजता हा जो सायरन होतोय त्याने त्या मुलांना अभ्यासाची सवय लागते। संध्याकाळी 7 वाजता नगरपालिकेचा सायरन वाजल्यानंतर सगळे मुलं आपाप घरामध्ये येतात आणि स्वतः अभ्यासाला बसतात। त्यांच्यासोबत त्या निमित्ताने आम्हीही त्यांच्यासोबत थोडा तेवढा वेळ देतोय। आणि मुलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी मोबाईल पूर्णपणे बंद केलेले आहेत की त्यांना काही क्युरीज असेल तर ते फक्त पालकांनाच विचारतात। नगरपालिकेकडून घेण्यात आलेला आहे नाही का। त्याकरिता जर सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आपापले नातू, आपापले मुलं यांच्या अभ्यासाकडे एवढ्या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये जर लक्ष दिलं तर निश्चितच त्यांच्या अभ्यासात खूप मोठी प्रगती होईल। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर नव्या पालिका प्रशासनाचा हा पहिलाच मोठा सामाजिक निर्णय मानला जातोय। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीनं सत्ता स्थापन केली आहे। पालिका प्रशासनानं हा ठराव एकमतानं मंजूर केला। हा निर्णय कठोर वाटू शकतो, पण मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वळण लावण्यासाठी प्रशासनाचा हा सामाजिक प्रयोग कितपत यशस्वी ठरेल येणाऱ्या काळातच कळेल। राहुरीत आता संध्याकाळी सायरन वाजेल। हा केवळ सायरन नसून तो कुटुंबातील संवादाचा इशारा असेल। हा जो निर्णय आहे या निर्णयाला राहुरीतील पालक किती प्रतिसाद देतात आणि हा प्रयोग राज्यात कसा यशस्वी होतो आणि या प्रयोगाची इतर पालिका याची अंमलबजावणी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।